तर निलेश लंके पवारांच्या भेटीसाठी आलेले आहेत। त्यांना नगर लोकसभेची उमेदवारी मिळणार अशी चर्चा आहे। थोड्याच वेळामध्ये पवारांची पत्रकार परिषद होते, मात्र त्याआधी निलेश लंकेच्या एका पुस्तकाचं प्रकाशन शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे आणि लंकेला नगर लोकसभेची उमेदवारी मिळणार अशी ही चर्चा आहे। निलेश लंके हे अजित पवार यांच्यासोबत गेले होते, मात्र त्यानंतर आता लोकसभा उमेदवारीसाठी म्हणून निलेश लंके शरद पवार गटामध्ये प्रवेश करतायत अशी चर्चा। शरद पवार गटाच्या कार्यालयामध्ये आल्यानंतर निलेश लंकेंचं तुतारीनं स्वागत करण्यात आलेलं आहे। लंकेंच्या पुस्तकाचं प्रकाशन पवारांच्या हस्ते होईल, त्यानंतर पवारांची पत्रकार परिषद देखील होणार आहे आणि याच ठिकाणी निलेश लंके शरद पवार गटामध्ये प्रवेश करतील। आता सध्या निलेश लंके शरद पवार यांच्याशी चर्चा करतायत। याआधी वसंत मोरेंनी शरद पवारांची भेट घेतली, त्यामध्ये जयंत पाटलांनी आपल्याकडे खासदार कसा होऊ शकतो या संदर्भातली लेखी माहिती मागितली असं वसंत मोरे यांनी म्हटलं। तर ती लेखी माहिती आपण दिलेली आहे असं वसंत मोरे यांनी म्हटलेलं आहे। तर या सगळ्या भेटींसंदर्भात आपण अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी योगेश बोरसे यांच्याकडून। योगेश, सुरुवातीला आता म्हणजे निलेश लंके सध्या पवारांशी चर्चा करतायत, काय नेमक्या चर्चा होत आहेत? आजच्या या पत्रकार परिषदेतूनच लंके प्रवेश करतील शरद पवार गटात? निश्चितच निलेश लंके आणि शरद पवार यांच्यामध्ये सध्या चर्चा सुरू आहे। त्यांच्यासोबत जयंत पाटील सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे। आपण पाहू शकतो राष्ट्रवादीच्या या शरद पवार गटाच्या कार्यालयामध्ये काही वेळापूर्वी शरद पवार दाखल झालेले आहेत। त्यांच्यासोबत जयंत पाटील सुद्धा आलेले आहेत आणि या जयंत पाटील, शरद पवार त्यांच्यासोबतच निलेश लंके यांच्यामध्ये चर्चा सुरू असल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। एका बंद केबिनमध्ये ही चर्चा सुरू आहे आणि साधारणतः अर्धा तासापासून ही चर्चा सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। काही वेळापूर्वी वसंत मोरे सुद्धा या ठिकाणी पोहोचले होते। त्यांनी 2 दिवसांपूर्वीच मनसेला सोडचिठ्ठी दिलेली आहे। ते सुद्धा आज या ठिकाणी शरद पवारांच्या भेटीसाठी दाखल झाले होते, मात्र काही वेळापूर्वी वसंत मोरे हे शरद पवार गटाच्या कार्यालयातून बाहेर पडलेले आहेत। त्यांनी सुद्धा शरद पवारांशी चर्चा केलेली आहे आणि जी माहिती समोर आलेली आहे त्यानुसार वसंत मोरे यांनी पुणे लोकसभा लढवण्याची इच्छा शरद पवारांकडे व्यक्त केलेली आहे आणि या सगळ्या इच्छा व्यक्त केल्यानंतर शरद पवारांनी सुद्धा वसंत मोरे यांचं सर्व म्हणणं ऐकून घेतलेलं आहे। वसंत मोरे यांनी काही प्रेझेंटेशन पण दिलेलं आहे, नेमकं कशा पद्धतीने मतदानाची किंवा एकूण बेरजेचं गणित कसं असणार आहे या संदर्भातलं एक प्रेझेंटेशन वसंत मोरे यांनी या ठिकाणी दिलेलं आहे। वसंत मोरे बाहेर पडल्यानंतर आता शरद पवार हे तर ही दुसरी दृश्य आपण पाहतोय की राहुल गांधी सध्या त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये आणि त्र्यंबकेश्वराची पूजा करताना या ठिकाणी राहुल गांधी सध्या त्र्यंबकेश्वराच्या दर्शनाला या ठिकाणी आलेले आहेत आणि ही थेट दृश्य आपण इथे पाहतोय। भारत जोडो यात्रेच्या निमित्तानं सध्या राहुल गांधी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर, नाशिकमधल्या आपल्या या दौऱ्यामध्ये राहुल गांधींनी त्र्यंबकेश्वराचं दर्शन घेतलेलं आहे। आपल्या प्रत्येक भाषणामधून राहुल गांधी मोदींवर टीका करतायत। आणि आता शरद पवार पत्रकार परिषदेच्या ठिकाणी येत आहे। इथेच लंकेंच्या पुस्तकाचं प्रकाशन होणार आहे शरद पवारांच्या हस्ते आणि याच पत्रकार परिषदेमध्ये निलेश लंके हे शरद पवार गटामध्ये प्रवेश करणार अशी ही चर्चा। तर ही थेट दृश्य आपण पाहतो। शरद पवार आता पत्रकार परिषदेच्या ठिकाणी आलेले आहेत। सुरुवातीला लंकेंच्या पुस्तकाचं प्रकाशन 3 बड्या नेत्यांनी आज शरद पवारांची भेट घेतली आहे। यामध्ये वसंत मोरे, निलेश लंके आणि हरिश्चंद्र चव्हाण यांनी आज शरद पवार यांची भेट घेतलेली आहे। तिघेही लोकसभेसाठी इच्छुक आहेत। लंकेंना देखील नगरमधून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे। निलेश लंके सध्या शरद पवार यांच्या कार्यालयामध्ये, काही वेळापूर्वी त्यांनी शरद पवार यांच्याशी संवाद देखील साधला आणि आता लंकेंच्या पुस्तकाचं प्रकाशन आणि त्यानंतर शरद पवार यांची पत्रकार परिषद। तर वसंत मोरे या ठिकाणाहून निघून गेलेत। लेखी मागितलेल्या गोष्टी जयंत पाटलांना आपण दिल्या असं वसंत मोरेंनी म्हटलं। वसंत मोरे पुण्यामधून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत
आणि पुण्याचं मैदान मारण्यासाठी पवारांच्या भेटीला आलो असं वसंत मोरेंनी म्हटलं. तर निलेश लंके अजितदादा गटामध्ये होते, ते आता शरद पवार गटामध्ये येत आहेत. अमोल कोल्हे यांनी यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. आणि काही वेळ आता शरद पवार यांची पत्रकार परिषद. महाविकास आघाडीचे जागा वाटप अद्याप झालेलं नाही, मात्र त्याआधीच नेत्यांच्या प्रवेशाच्या चर्चांनी शरद पवार गटाला कोणत्या जागा मिळणार याची स्पष्टता येते. शरद पवार यांच्या बाजूलाच निलेश लंके याच माध्यमातून शरद पवार गटामध्ये प्रवेश करतायत. अजित पवार गटामध्ये असलेले निलेश लंके शरद पवार गटामध्ये येत आहेत. ही घर वापसी आहे अशी प्रतिक्रिया शरद पवार गटाच्या नेत्यांनी दिली आहे.